चला चला टाळकरी चला हरि जय राम कृष्ण सुंदर
हेलो जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय राम रूप पाहता रूप पाहता रूप
बाज बाज पूर्ण बंद करा बाज आणि फक्त घेणार एक ट्रबल द्यायचं बस हॅलो हॅलो बाज पूर्ण बंद करा हॅलो हां बस ओके या कुळ माझे गेले हार याची कुळ माझे गेले हार याची कुळ माझे गेले हार याची कुळ माझे गेले हार याती कुळ माझे गेले हरपूनी याती कुळ माझे गेले हरपूनी याती कुळ माझे गेले हरपूनी याती कुळ Hallelujah.
रात्र मित्र या गोला रात्र किती वर्षाच्या वादामध्ये वेळोवेळा अष्टभोग भोगणे माते नाही झाड भक्ती प्रेम गोड घेईल माये किती वर्षाच्या वादामध्ये वेळोवेळा मी तया गोवळातली परब्रह्माने गुरुजी जागी काही केल्या वेगळा नाही गे माये किती वर्षाच्या वादामध्ये वेळोवेळा मी तया गोवळातली महायोग पेटी तटे भीमराध्या वरम तोंडरकाय धातु मुनिंद्रये समागत तिष्ठो समानंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करून प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने पिता विस्तार बाबा सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा
गिरगावाचून आणलेने किती शिक्षकाला माझ्या वेळोवेळा मी तया गोवाळाला प्रस्तुत होतो प्राप्त संगीत प्राप्तस्थळी कीर्तन सेवी करता घेतलेला अभंग जगाची माय माऊली महावैष्णव ज्ञानोबा गवळणी पर अभंग असून भगवान परमात्म्याचा आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर जी अवस्था निर्माण होते त्या अवस्थेचं गोड वर्णन करणारा अभंग आहे वेडाला स्वतःचा उद्धार करण्यासाठी संत महात्मा कारणीभूत असतात स्वतःचा उद्धार करण्यासाठी देव महत्वाचा आहे आणि हा देव प्राप्त झाल्यानंतर माणसाची होणारी अवस्था कशी होते वा कशी असावी व्हावी याचं गोड प्रात्यक्षिक करून माऊली ज्ञानोबांनी या अभंगामध्ये केलेले अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणं म्हणजे गत वर्षाप्रमाणे चालवण्याप्रमाणे चालू असणार आपला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मौजे मोरावळे आणि थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली शिवछत्रपतींच्या पावलाने पुनीत झालेल्या या गावामध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह चालू वर्ष किती आहे 52व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आपण सर्व तन मन धनाने या कार्यक्रमाला सहकार्य करत असतात संत महात्म्यांच्या वचनाप्रमाणे एकलेचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला यारी यारी लहान थोर याचे भरती नारी नव्हे सर्वजण एकत्रित आल्याशिवाय धार्मिक कार्य कधी पूर्ण होत नाही आलं का आणि त्या अनुषंगाने जमलेले सर्व माता भगिनी सर्व मायबाप अगदी तिकडे उन्हात सुद्धा काही मंडळी बसलेले अगदी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी आपल्या सावळी तालुक्याचं संगीत या कलेतले भीष्माचार्य आदरणीय बापू या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नेहमी सांगत होतो मगाशी मी सौरशिल्पच्या विषयात बोललो खरंच या आपल्या तालुक्यावर या काही मंडळींचे त्यांच्या कलेचे हे आनंद लक्षात घ्या मग बिकोबा बाबा असतील गोळे महाराज असतील आणखी बरेच मंडळी होऊन गेली त्यातून त्यामध्ये आदरणीय बापू आता आयातीमध्ये या ठिकाणी गोड असे पेटीचे साथ आणि उत्कृष्ट असं गायन म्हणजे आम्हाला आमच्या गुरुस्थानी आदरणीय बापूंचं मनापासून दर्शन घेतो त्याचबरोबर श्री हरिभक्तीपरायण आदरणीय मित्र दत्ता महाराज आहेत श्री हरिभक्तीपरायण निलेश महाराज आहेत अगदी सर्वच ग्रामस्थ मंडळ आणि आपल्या जावळी तालुक्याचं मृदंग वैभव आदरणीय सौरभ महाराज धनावडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या सर्वांसाठी वाजवायला माझ्याबरोबर आलेले श्री हरिभक्तीपरायण मानकेश्वर महाराज अगदी करून सर्वच मंडळी अगदी माझा मोरावळेकर ग्रामाचा सर्वांचा परिचय पण आपला आधी परिचय घेऊन किंवा देऊन मी वेळ घेणार नाही सर्वांना मनापासून धन्यवाद देतो पुन्हा यावर्षी आपल्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग या ग्रामस्थांच्या वतीनं मला आला मी शतशः त्यांचा आभारी आहे आणि मला आनंद या गोष्टीचा वाटतो की वारकरी संप्रदायाचे आपण पायिक आहोत परंपरेचे पायिक आहोत प्रातस्मय वैकुंठवासी गुरुवर्य भिकोबा बाबा यांच्या परंपरेत तिसऱ्या पिढीमध्ये हे कार्य करत असताना त्या परंपरेला आपण जागा ठेवलं आणि त्या अनुषंगाने आम्हाला येण्याची प्रतिवर्षी आपण ही संधी देत असतात बापू आम्हाला आनंद ह्या गोष्टीचा आहे आपल्या सर्वांना माहिती आहे या पिढीला कार्यक्रम अख्ख्या जिल्ह्यात असतात रामनवमी खाली असा माणूस तुम्हाला गावणार नाही पण तरी सुद्धा मोरावळेकरांची तारीखी प्रति वर्षाला मी घेत असतो कारण आम्हाला आपला विषय प्रेम आहे पण वास्तविक म्हणजे भिकोबा बाबांच्या परंपरेनुसार आम्हाला यायला मिळतं हे आम्हाला सगळ्यात मोठं आमचं मी काल मला निवासाचा फोन आला म्हणजे एक काम करा म्हणजे काय फक्त भाग सोडू नका म्हणलं भाग आम्ही कधी सोडणार पण नाही आता भागातल्याने आम्हाला सोडलं तर काय सांगायचं म्हणजे नाही असं कधी होणार नाही असो येण्याचा योग आला गोड असे लाऊडस्पीकर सिस्टीम आहे आणि सर्व जमलेल्या सर्व माता भगिनी अगदी मी आल्यापासून बघतो प्रत्येकाचे पंखे शिकले तेव्हाच गरम होते का काय मला ते बी कळलं नाही गेले पण आल्यापासून त्यांचं चालू सपाटा खरंच ना विनायक कुशेगावकरापासून दोन पण कानापासून मोठं फराला इकडं आपली हवा सोडायला नाही ना म्हणजे गार गरम व्हायचा प्रश्नच येत नाही तरी ते आपली सोय मी थोडीफार एवढ्या लोकांनी केली तुम्हाला दिला होता खरं तुम्हाला जाऊन यायला मी भागीदार करायला लहानात ते पण सगळ्यांना
बसून सर्व मंडळी या ठिकाणी आपण उपस्थित आहात. सर्व माता भगिनी सर्वांना धन्यवाद देतो. अगदी आज आपले प्रासंगिक कीर्तन आपल्या सर्वांना माहिती आहे आणि प्रासंगिक कीर्तनाचं एक महत्त्व सांगतो बापू. तुम्ही बऱ्याच कीर्तनकार मंडळींना अनुभवलं ऐकलंय. प्रासंगिक कीर्तनातला प्रसंग संपला की त्या कीर्तनाला पुरा सांगता येत नाही. प्रसंग हे प्रासंगिक कीर्तनाचे महात्म्य आहे. तसं आपण पुण्यतिथीचे कार्यक्रम करतो. फुलं टाकल्यानंतर कधी कीर्तन पुन्हा होत नाही. कळसाव कधी बांधकाम होतं का? अरे मंदिराचा कळस बांधला एकदा ठेवला कळसाव बांधकाम करतात का? नाही. तसंच आहे प्रासंगिक कीर्तनाचं महात्म्य ते आहे. प्रसंग संपला कीर्तन संपला. अगदी पाऊण तास मी जास्तीत जास्त आपला वेळ नक्कीच घेऊ का नको? हा नाही म्हणून तरी कोणाला सांगणार आहे? सर्वांना माझी एक विनंती आहे फक्त जेवढा वेळ तुम्ही माझ्या समोर आहात तेवढ्या वेळात ज्या वेळेस विठ्ठल होईल भजनाचा कंटाळा करू नका. मी प्रत्येक कीर्तनात बापू सांगतोय भजन फार आवडीचा विषय आणि गोड आहे. अरे दगडालाही पाजर फोडावा काय तुम्हाला सांगू. संत मीराबाई भजन करायलाच लागल्या तर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती डोलत असायची महाराज. इतक्या गोड गात होत्या त्या. गात असताना कला महत्वाची नाही, गात असताना स्वर महत्वाचा नाही, गात असताना फक्त आनंद महत्वाचा आहे आणि तो आनंद फक्त स्वतःला वाटावा आणि ज्याला ज्याच्यासाठी गातोय त्याला वाटावा. बस याला भक्ती म्हणतात. प्रातस्मय वैकुंठवासी गुरुवर्य विठोबा बाबा कीर्तनाची गोड व्याख्या सांगायची. टाळकरी मंडळी गोड टाळ वाजवावा, गाणारे मंडळी गोड वाजवावं, मृदंग वाजवणारे गोड मृदंग वाजवा, पेटी मात्रांनी गोड पेटी वाजवावी आणि तुम्ही सर्वांनी विठ्ठला 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 असं म्हणून त्यावेळेस गोड भजन करावं. याच्यातून एक नाद ब्रह्म तयार होतो त्याला कीर्तन म्हणतात. आणि ते कधी होणार आहे? आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी झालो पाहिजे. म्हणून ज्या ज्या विठ्ठल विठ्ठल त्यावेळेस तुम्ही काय करणार? दगडी घेऊन आमच्या मागे लागणार. ज्या ज्या विठ्ठल विठ्ठल भजन म्हणणारे भजनाचा कंटाळा करू नका. एक प्रमाणात सांगायचा वेळ पण करत सरतोय आपला नाही तरी गेला जन्म वाया. का सांगत तुम्हाशी भजारे विठ्ठला जर आपण देवाचं भजन करत नसलो तर आपला जन्म वाया गेलेला आहे. अरे आज किती गोड प्रवचन आहे. 2 जन्मकाळ साजरे करायचे. एक भगवान श्रीकृष्णाचा जन्मकाळ साजरा करायचा, दुग्ध शर्करा योग प्रभू रामचंद्राचा जन्मकाळ आज साजरा करायचा आहे. हे मोरावळे हे गाव जगाच्या नकाशात कुठेही मला माहित नाही. पण एक बोलू का तुम्हाला, हे मानकेश्वर महाराज माझ्या बरोबर आले ते पण मला हेच बोलले पाले आल्या म्हणजे रामनवमीच्या दिवशी काला कसा करायचा. तर मी म्हणलं आमच्या जिल्ह्यात हे एकच गाव आहे जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात की जिथं परंपरेनुसार रामनवमीला काला असतो. अन्यथा कुठेही रामनवमीला काला राहत नाही. रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी असतात. पण ही आमची वाडवडिलांची असणारी परंपरा आहे. दोन्ही जन्म काळेत महाराज अवतार कार्य आपण थोडक्यात बघायचंय. सर्वांनी भजनाचा कंटाळा करू नका. विठ्ठल प्रत्येक युगाचे आमचे भगवान परमात्मा आलेले आहे. लक्षात ठेवा फक्त भगवान परमात्म्याच्या संगतीचा अनुभव आपल्याला मिळणं गरजेचं आहे. भगवान परमात्म्याच्या संगतीचा अनुभव मिळाला बस आपले जीवन सफल झालं. आपण किती वर्ष आलोय, किती वर्ष राहिलो, किती वर्ष जगलो याला किंमत नाही. मायबाप संत महात्मे किती गोड सांगतात. देवाचं दर्शन होण्यासाठी वर्ष महत्वाचे नसतात तर अवस्था महत्वाची असते. कधी कधी आयुष्य जातं पण आपली अवस्था तशी होत नसेल तर भगवंताचं दर्शन सुद्धा आपल्याला उपयोगाला येत नाही. कधी कधी अवस्था लगेच होते, लगेच झाल्यानंतर वेळ लागत नाही. बस आत्मसाक्षात्कार झाला तो परमात्मा मीच आहे ही अनुभूती झाली. प्रश्न संपला. अरे या जगात जीव नावाची व्यक्तीच राहिली नाही. बघल तिकडे फक्त देवच राहिला. विठ्ठल जळी स्थळी भरला
हो नाही काय अगदीच का बसू नका हो तुम्ही देवे आहे का ना देवे ऐका ऐका अरे देव नाही असं म्हणायचं नाही बरं का जर कोण म्हणलं आपलं तुम्ही देव आहे का देव जर आपल्याला तरी काय वाटलं तुम्ही महादेव म्हणायचं तर देव नाही असं म्हणायचं हे ऐका खरंच आपण देव आहोत फक्त या जीवाला ठेवलेलं नाव आहे आणि त्या जीवाला आपण आपलं मांडलंय म्हणून देवाचा अंतर्भाव त्याच्यामध्ये झाला आपण देव आहोत हे आपल्याला वाटत नाही लक्षात ठेवा तर आपण देवच आहोत मी नाही सांगत गीतेमध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात ममावास जीवलोके जीवभूत सनातन हा मन षट्टानेंद्रियाने प्रकृतीचा निकर्जते ते सांगतात गुळाची ढेप घेतल्यानंतर एखादा गुळाचा तुकडा बाजूला काढला म्हणून तो काही मीठ होत नाही तो साखर होत नाही छोटा काढला तरी अंश कालावधीनुसार गुळच राहतो तद्वत त्याप्रमाणे आपण सगळे देवाचे अंश आहोत कळलं का आपण देवच आहोत फक्त आपल्याला त्या गोष्टीची अनुभूती येत नाही आणि अज्ञान का अज्ञानामुळं ज्ञानरूपी प्रकाशरूपी असणारा देव हा आपल्याला कधी समजलेला नाही हे बोलू का तुम्हाला ज्याला जर प्रत्येकाला कळलं असताना आपण देवच आहोत तर मला असं वाटतं देवाचं भजन कुणीच केलं नसतं कुणीही देवाचं भजन केलं नसतं अरे आपणच देवाचं भजन करायचं कोणाचं एक कृपा आहे त्याची तर प्रारब्ध कर्म घडायचं असेल तर आपण देव आहे अशी अनुभूती नको आपण जीव आहोत ही अनुभूती असल्याशिवाय प्रारब्ध कर्म घडत नाही अरे सृष्टी झाली नसती महाराज देवाला कुणाला जन्माला घातला असतं तुम्ही सगळे जर देव झाला असता तर नाही लक्षात ठेवा अनुभूती येणं गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी परमात्मा आहे असं ठिकाण नाही जिथं देव नाही मायबाप लक्षात ठेवा कुठे जावा मी बोलू का आपण त्या देवाला म्हणजे आपल्या हिंदू धर्मानं म्हणाय मला अवघड वाटणार नाही आपण आपल्या देवाला मर्यादित केलं महाराज मर्यादित फक्त मंदिरापुरताच देव ठेवला मंदिरातून बाहेर आलो ना की आपल्याला कुठंच देव दिसत नाही आता याच्यापेक्षा माफी मागून बोलू का अरे मंदिरातच देव दिसत नाही ज्याला मंदिरात देव दिसत नसेल त्याला बाहेर कधी दिसत नाही ज्याप्रमाणे माणसातला माणूस आपल्याला दिसत नसेल तर देवातला देव केव्हा दिसणार आहे सांगावे त्याला मग मला सांगा दिसत नाही म्हणजे नाही का बोला दिसत नाही म्हणजे नाही का अरे ऐका उदाहरण सांगतो गुलाबाचं फुल नाकाजवळ धरलं की वास येतो सुंदर येतो की नाही अरे येतो का नाही इकडे बघा इकडे येतो का नाही वास आम्हाला काय माहिती आम्ही सगळे तिकडेच बसतो अरे गुलाबाचं फूल नाकाजवळ धरल्यावर वास येतो गोड वाटतो दिसतो का अरे वास दिसलाय का मग नाही का आहे नाही कसं आता ही हवा आली गार लागलं की नाही थोडस वाटलं का जीवाला बरं मग हवा दिसते का मग नाही का आहे तसंच ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा जाणून देते या जगाच्या पाठीवर निश्चित भगवान परमात्मा आहे फक्त एक लक्षात घ्या आज आपल्याला अवतार कार्य वर्णन करायचे प्रत्येक अवताराच्या अंती परमात्मा हा आलेला आहे फक्त फरक एवढा आहे की त्याला काहीतरी कारण आहे तर विनाकारण परमात्मा कधी अवतीर्ण होत नाही आता एक खरं बोलू का कंस हे निमित्ताचं कारण आहे रावण हे निमित्ताचं कारण आहे पण त्याच्या पाठीमागं सुद्धा अनेक कारणाशिवाय परमात्मा कधी अवतीर्ण होत नाही त्याला अनेक कारण लागतात भरपूर कारण लागतात अरे जन्मांतरापासून प्रत्येकानं नामस्मरण केलेलं आहे कितीतरी जन्मापासून देवाची भक्ती केलेली आहे आणि त्याचा आनंद त्या भक्तीचा त्या भक्तांना मिळावा म्हणून परमात्मा या ठिकाणी अवतीर्ण होतो ज्या सुखा कारणे देव वेडावला ज्या सुखा देव वेडावला
पाचवडला राहिला म्हणलं वैकुंठ सोडोनी मोरावळ्यात राहिला का नाही? हा बरोबर बापू बरोबर आहे. अरे राहिला. अरे मोरावळ्यात देव नाही तर स्मशान म्हणजे स्मशान. तुम्ही आम्ही राहणार नाही इथं सगळे भूत राहते भूत राहणार नाही. ऐका परमात्मा प्रत्येक ठिकाणी तो गोकुळात आला फक्त कंसाला मारायसाठी आला का नाही. अनेक काळामध्ये ज्या श्रुती माता होत्या जे भक्त होते अनेक काळ ज्यांनी देवाचं नामस्मरण केलं त्या देवाच्या संगतीचा आनंद मिळवण्यासाठी ते या ठिकाणी आले. हे मोरावळेकर ऐका 7 दिवस या भक्तिप्रेमात आपले दिवस गेले की नाही. आता ही एवढी लोक तुम्ही इथं जमलाय. उद्या जर असं म्हणले हे गाववाले की उद्या इथं मिटिंग आहे अतुल महाराज मिटिंगला येणार आहेत एवढीच लोक उद्या मिटिंगला हजर झाला पाहिजे याल का तुम्ही? नाहीत म्हणते ते कमाल केली जाणार तुम्ही पण. अरे आजच्या दिवशी तरी हो म्हणा कमी माझ्या पुढे तरी उद्या नका येऊ बाबा. नाही ना नाही येऊ शकत काय येऊ शकत नाही. ऐका तरी पुढे बोलतो आता तुम्ही इथं कीर्तन आलं राईट 12ला 8:30 बाकी. मग मला एक सांगा तुम्ही या कालावधीमध्ये आज एवढी लोक आलात उद्या ह्या टायमिंगला इथे याल का एवढे जण? माहीत होऊ शकत. कुणी काय केलं तर येऊ शकत नाही काय येऊ शकत नाही. त्याचं कारण सांगतो. आज एवढं खेळून आलाय एवढं उन्हात ना आलाय एवढं गरम होतंय तरी एका जागेवर बसलाय. हे परमार्थाची सर्वात मोठी ताकद आहे. या परिस्थितीत समाजाला एकत्र करण्याचे एकच साधन ते म्हणजे अध्यात्म. लक्षात ठेवा. आणि काय कारण आहे त्याचं कारण एवढं आनंद आहे. आनंद आज आनंद वाटला की नाही दिंडीला? वाटला की नाही? ज्याला आनंद वाटत नसेल त्याला बॅग भरायची पाकिस्तानात जाऊन राहायचं. अजिबात मोरावळ्यात थांबायचं नाही. अरे आनंद आहे इथं देवाचं नाव आहे तिथं आनंद आहे. अरे आनंद देवाचं नाव आहे तिथं आनंद नाही. अरे देवाचा आनंद आहे बेटा. प्रत्येक ठिकाणी आला काय केलं देवानं काय नाही केलं फक्त मन मोहण्याचं काम केलं. ऐका अरे मला खरं सांग का दिंडीला यावेळेस मी बघितलं सुरुवातीला काय माणसं नाचत होते महाराज म्हणत होते पण ते नाचताना कधी आठवणीत गाव घरातली त्या बाहेर वाशिनी आले असतील त्यांना कधी सासरची आठवण आली का दिंडीत नाचताना? नाही आली. अरे कोणाला कशाची आठवणच नाही. वारीला गेलेली मंडळी अण्णा कशाची आठवण काढत आहेत. पाऊस पडला का तरव उगावलं का गेले भात लावायचं का काय विचारत आणत नाही. आम्ही म्हणतो ज्याला असं विचारित असेल ना त्यांना मरायचंच नाही दिंडीला डायरेक्ट इथं बसायचं आपलं. हे फार मोठा आनंद असतो. आणि आनंद हा भजनामध्ये नामस्मरणामध्ये देवाच्या संगतीमध्ये. ह्या गोपिका कोण येतो? या गोपिका अनेक जन्माच्या भक्त आहेत अनेक जन्माच्या भक्त आहेत आणि त्या फक्त देवाची संगती. हे बोलू का माय बाप लक्ष देऊन ऐका. संगती माणसाचं जीवन घडवते पण संगतीत माणसाचं जीवन बिघडवते. कधी लक्षात ठेवा. फार चांगल्याच संगतीत राहा. अरे मला सांगा 10वी येथे शिकणाऱ्या पोरांना त्याचा मित्र कितवीला असावा अंदाजे? 10वीतल्या मुलग्याचा मित्र कितवीला पाहिजे कितवीला असावा अंदाज तुमचा काय? त्यानं मित्राचा कोणाबरोबर करायला पाहिजे? मला बोला. त्याच्याबरोबरच्या ना चुकीचं आहे. त्याच्यापेक्षा मोठा पाहिजे जे त्यात हुशार असलेला पाहिजे. पण ते 10वीचं 7वीच्या पोराच्या गळ्यात भेटायला लागला तो कवा त्याची प्रगती होणार नाही होऊ शकत. संगती आपल्यापेक्षा मोठ्यांची करा. चांगले विचार त्यांची संगती करा. काय केलं या गोपिकाने? फक्त परमात्म्याच्या संगतीचा आनंद लुटला. काय देव देत होता हे ऐका. देवाचा अधिकार कितीतरी मोठा पण त्याच्यापेक्षा पुढे बोलू का त्याच्यापेक्षा त्या गोपिकांचा अधिकार सगळ्यात मोठा. गोपिकांचा जगाला नाचवणारा देव त्याला त्या गोपिका नाचवायच्या. बापू त्या गोपिका काय करायच्या असं एवढं कॉलेज नाही. किती वर्ष देईल किती बालवाडीला आहे का अंगणवाडीला नाही अंगणवाडीला हा एवढाच असं ह्याच्यापेक्षा लहान की पितांबरणी असणार बासरी खोवणार मयूर पिच्छ लावणार आणि मग ते असं ते पैंजण पायात घातले
चम्मक चम्मक चम्मक. आता ते नाही राहिलं, आता पॉम पॉम. त्या बोटाला ते पाण्याला काय का नाही, पोरांना असतं का नाही, काय काय पोराशी चालायला की मागं बघ. लहान लहान पोरं वांगत असलीत ना आणि त्यांना ते वाळे लागते ना, वाळे ते पुढं जातात, लादीव चालायला लावायचं त्याला सांगायचं, मागं खळखळावं जात पुन्हा म्हणजे तुझ्यात पाय घातले. अरे देव आला, सकाळी सकाळी आला तर गोपिका काय करायच्या, त्याला काढला बरोबर इकडे आला की त्याला त्या लोण्याचा गुंडा दाखवायचा, लोण्याचा लोणी दाखवायचा. पाहिजे तुला देऊ? हो, मग नाच. त्या देवाला नाचवायचं म्हणायचं. अरे ज्याला जगाला नाचवले त्याला ह्या नाचवत होत्या, काय अधिकार असत त्याचा. ते एकदा नाच म्हणलं की तिला गेलं पण ताकद या ताकद चालू त्याचं. लहान लहान पोरं चिंची जात शिजन आहे, चिंच अशी दुसऱ्याला दाखवली, गाबोळगी चिंच दाखवली ना, पाहिजे का तुला, ते मला ना पाहिजे ये इकडे. आणि ते आलं रे आलं, त्याला देताना पहिले हे तोंडात घालते. गोपिका त्याला नाचवायची महाराज. काय येणार, अरे काय मिळवलंय नाही याच्यात ना, त्यांना फक्त आनंद मिळवला. कारण भक्त देवाशिवाय राहू शकत नाही आणि देव भक्ताशिवाय राहू शकत नाही. विठ्ठल या परमात्म्यानं काय केलं महाराज, चित्त मोहिले नंदाच्या नंदने, चित्त मोहिले नंदाच्या नंदने, तुका म्हणेने हो गरुडापदे, सावळे रोपडे चोरटी जिजाई, सावळे रोपडे चोरटी, सावळे रोपडे चोरटी, तुझे पंढरचे देवी, तुझे पंढरचे देवासारखा सुंदर या जगात कोण नाही. आपण आपल्या सौंदर्याचा अधिकाराचा अभिमान कशासाठी करतो कधी कधी असं वाटतं. म्हणजे काय आपल्याला सुंदर केलं नाही का देवानं? हे तुम्ही सुंदर आहात का? आहात का सुंदर? आणि असलात ना उद्यापासून अजिबात तोंडाला काय लावायचं नाही. असं वाटत असलं आपण सुंदर येतो. बापू अरे देवानं सुंदरच दिले. खरं सांग का, नैसर्गिक सौंदर्य. फक्त काय झालंय, आपल्याला आपल्या सौंदर्याविषयी अभिमानच कधी नाही. उठलं की पहिला आरशात बघतो, काय एका रात्री त्याच्यावर फरक पडायचं. आता ते आरसा राहिला बाजूला, आता मोबाईल. पागल केली माणसं, पागल. ही बारकी बारकी पुरुष तर मोबाईल शिवाय जेवायला मागणार. मग पहिला मोबाईल जे म्हणतोय तरच जेवतो. ऐका रे, संस्कृती बदलू नका, मला एवढंच म्हणायचंय. जे काळाच्या ओघात आले कितीही बदल होऊ द्या, नामस्मरण कमी करू नका. एक गमतीशीर उदाहरण सांगतो. आता अलीकडच्या काळातला जर विचार केला, लग्न झालेल्या मुली त्या सासू सासऱ्याला काय म्हणतात? आई, बाबा, पप्पा, मॉम. अरे त्या जर आता त्या सासू सासऱ्याला आई वडील किंवा आई बाबा म्हणायला लागले, हे कोण झाला? अरे भाऊ झाला, नवरा राहिलाच नाही. आता पूर्वीच्या काळामध्ये काय म्हणायच्या? आत्या. सासऱ्याला नुसतं मामा नाही, पुढं मामाजी. आता मामाजी नाही, आता मामाला जी बी राहिला नाही. आता जी फक्त एकाच गोष्टीला राहिला, पार्ले जी. तेवढा जी फक्त हटलेला नाही, तर सगळं जी गेलं निघून.
संस्कृती बदलायची नाही. अरे परमात्म्यासारखा आनंद आहे. गोपिका दही दूध तूप लोणी घेऊन निघाल्या. धुडीवारी धुडी गवळ विहिरी पाणीला निघाल्या. हांड्याव हांडा हांड्याव हांडा. पहिला मोठा हांडा, नंतर त्याच्यापेक्षा बारका, त्याच्यापेक्षा बारका, नंतर कळली. त्याला म्हणतात उतरण. उतरण 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 म्हणजे दुडीवरी दुडी. घागरी घागर घागरी घागर. एका दही आहे, एका लोणी आहे, एका ताक आहे, एका तूप आहे. आता तूप राहिले का बापू? नाही. आता हे बारकी बारकी माझ्या पुढे बसल्यात. हे घरी गेले आईला जर म्हणजे आई तूप, आई म्हणते चोप. तूप मागायचं. अरे राहिलंच नाही महाराज. ऐका, त्या बाजाराला निघाल्या आणि जाता जाता त्यांना भगवान परमात्मा भेटला, देव भेटला. हे सगळं विसरून जायचं. हे बोलू का तुम्हाला? परमात्माची सर्वात मोठी अवस्था आहे. ज्याला असं वाटतं ना मला देव भेटला, तर तो सगळं विसरला पाहिजे. आणि विसरत नसेल तर त्याला देव मुळात भेटलाच नाही. कधी कधी मला आश्चर्य वाटतं, अरे हे 8-8 किलोचं टाळ वाजून वाजून 1-1 किलो आणलं बापू, आमच्या देव सपनात कधी आला नाही. आणि एका तुमच्या अंगात येतो या कमाल येईल का हो. माझं जो आढाळा कार्यक्रम होतो मागच्या वर्षी, काकडा आरती चालू झाली बापू. माझ्या शेजारी एक जण बसला होता. आधी चालू झाला बघ, प्रगट जागे जागे. आवाज चालू झाल्या दुसरं नाही कळवलं तर माझ्या कडला मोठ्यानं तो वाढला. उठला त्यानं ते चालू केलं. मग त्याला लागलं घुमायला. मी म्हणला त्याला मान द्या, बसवा खाली. म्हणजे महाराज जोपर्यंत हे वाचते तो आता बसत नाही. शिवी म्हणला आमचं सुद्धा त्या काय ह्याला प्रत्येक गावात नेला पाहिजे म्हणला. काय करावं? अरे कसं काय घडतं देव जाणो. पण लक्षात ठेवा, ज्याला अवस्था प्राप्त झाल्या, ज्याला भान राहिलं नाही, काय राहिलं नाही, देवाशी जो एकरूप झालेला आहे, समजावं त्याला देवाचं दर्शन झालं. देव पाहावयाची गेलो. अरे देवाला पाहिल्यावर त्या गोपिका सगळं विसरायच्या. आणि तो देव बासरी वाजवायला लागला ना, तिथं राज खेळायला सुरुवात. काय गोड वाद्य होतो, बासरी सारखं वाद्य. आणि दुसरा शब्द कुठला? पावा, वेणू. हे काही आताच्यासारखं होतं का सनया. हे आता समया बी राहिले ना. आता सगळी माणसं शनयाच्या नादाला लागल्या. सनया गेल्या, आवाज गेल्या. आता मंगलवाद्याला बी आपल्याकडे राहिले का बापू? नाही. पहिलं कुणाच्या घरी मंगल कार्य असलं की सकाळी सकाळी सनय वाजायला सुरुवात. त्याच्याबरोबर दुसरं एक वाद्य असायचं. कुठलं? हा, चौघडा नाही, मोगना. मोगना काय? मोगना का मोगना? माझं ध्यानात नाही गेला आता. हा बापू, हा मोगना माझा आवडीचं वाद्य. त्याला जागा काढायची नाही. काय करायचं? अगदी एकच बंदच नाही, तेवढाच चालू. आता राहिले का मला सांगा. हे देवानं बासरी वाजवली ना, काय तुम्हाला सांगा. ऐकूनी वेणूचा
निघाली लगबग पाण्याला निघाली लगबग पाण्याला रिकामा घेऊन या देवा. एकदा वेणू वाजायला लागला ना महाराज वृंदावनी वेणू कवनाचा महादेवा वृंदावनी वेणू कवनाचा महादेवा. वेणू नादे गोवर्धन गाजे जबधनी मायूर विराज वेणू नादे गोवर्धन गाजे जबधनी मायूर विराज जपहता भगत याद पावे वृंदावनी वेणू कवनाचा लागला. त्या गोपिका देव गेला निघून ते माठ उचलले आणि मथुरेला विकाय गेल्या. हे दही घेतलंय तूप घेतलं ह्या विसरल्या. दारा पुढे गेल्या दही घ्या लोणी घ्या तूप घ्या हे विसर द्या. त्या देवाचा नाद लागला मला. हे प्रत्येक गोष्टीचा नाद पाहिजे. नाद आता हे बाळ एवढं चांगलं तयार कशामुळे तयार आहे त्याला त्या वाद्याचा नाद येणार लक्षात ठेवा. नाद काय काय तरुण पोरं आपलं आयुष्य बर्बाद करतात कशामुळं कुठला तरी नादच लागलेला असतो. त्याला कुठंतरी कॉलेजच्या पुढे एखादं बघितलं की घरी आला गेला जेवण जात नाही त्याला आण पाणी जात नाही त्याला काय जात नाही काम करत नाही सारखा तिची आठवण काढायची. नाद अवघड हे नाद लागावा चांगला नाद लागावा भजनाचा नाद लागावा. हे माझ्या मनाला गो छंद छंद कसा लागावा नित्य गोविंद 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 माझ्या मनाला छंद छंद असा नाद लागला. दही घ्या लोणी घ्या तूप घ्या असं न म्हणता कृष्ण घ्या देव घ्या लाला घ्या. बायका हसायला लागल्या मग तुरीच्या म्हणल्या भया हे आता जेरवड्यानं आहे हे काय म्हणते दही घ्या तूप घ्या लोणी घ्या. अरे फक्त तिला देवाचा छंद लागला. दोन गोपी काय करत राहिल्या देवाला पाहिल्यानंतर ती घरदार सगळं विसरली मायबाप. हरीने माझे हरिले चित्त भारवित विसरले. महाराज एवढंच नाही ते काय काय विसरली याती को माझे याती कुळ माझे गेले याती कुळ माझे याती कुळ माझे गेले
याती कुळ माझे, याती म्हणजे जाती, मी कुठल्या जातीतली हे पण विसरले, मी कुठल्या कुळातली हे पण विसरले. का विसरली? त्याचं कारण असं आहे, या मनात एका काळात एकच वस्तू राहू शकते. ज्या काळात संसार राहिलाय ना मायबाप, त्या काळात परमार्थ देव कधी राहणार नाही. ज्या काळात देव राहिलेला आहे त्या काळामध्ये संसार कधी राहणार नाही. लक्षात ठेवा. देवाला हृदय साठवायचं ना, एक काम करा, संसारातल्या जागा पहिल्या रिकाम्या करा, ज्या आपल्या आयुष्यात कधी होणार नाही, होणारच नाही. आणि त्या रिकाम्या केल्याशिवाय देव अंतःकरणात देत नाही. ते सांगते, श्रीरंगा वाचुनी आणून येणे, मला आता दुसरं काही नको, मला फक्त तो परमात्मा पाहिजे. काय वेळ लागला महाराज, देवाचा काय वेळ लागला असेल त्याला, रोज काही ना काहीतरी गाराने घ्यायच्या आणि भगवान परमात्म्याच्या दारात यायच्या. नानातरीचा परमात्मा खोड्या करत होता, सगळं विसरायच्या आणि त्याच्या खोड्या नाही, त्याच्या दर्शनासाठी यायच्या. ढला विठाला माझे गेले हरपुनी, श्रीरंगा वाचुनी आणून येणे. आणि मग आपण एखाद्याला समजून सांगायला लागलो, ती दुसरी गोपिका तिला सांगते, अगं तू या जातीतली आहे, तू या कुळातली आहे, तू हिची सून आहे, तू हिची लेक आहे, हे सगळं सांगायला लागली, तिला शिकवायला लागली. त्यावेळी ती सांगते, मला शिकून काही उपयोग नाही. किती शिकवाल, मी तया गोवळा. आता गोवळा या शब्दाचा अर्थ काय? गो म्हणजे गाई आणि ओळा म्हणजे वळणारा, गाई वळणारा तो परमात्मा. त्याचा मला लाभ लागल्यामुळं आता मला काही शिकवू नका, या संसारातले भोग मला नको. अष्टभोग भोगणे माते नाही, फक्त एकच भक्ती प्रेम गोड लिहिले मा. हे बोलू का माय बाप? इकडे लक्ष आहे, 2 मिनिटं. संसार करू नका असं कुठेही सांगितलेलं नाही. अवश्य संसार करा, पण शरीरानं करा, मानानं नाही करायचं. कारण तुम्ही कोण संसार करणार? अरे संसार तुमच्या अगोदर पण होता आणि तुम्ही गेल्यावर पण राहणार आहे. तुम्ही काय संसार करणार आहे? अरे संसार असा एक माठ आहे, नळाखाली ठेवला, पाणी जायला एकच मार्ग आहे, पण अनेक छिद्र त्या माठाला आहेत, तिथून अनेक वाटा बाहेर पडलेले आहेत, ते कधी भरू शकत नाही. संसारासारखा अथांग आहे. संसाराची खोली मोजू शकत नाही, रुंदी मोजू शकत नाही, लांबी मोजू शकत नाही, तसं त्या समुद्राची जशी मोजू शकत नाही, तसा हा संसार आहे. पण लक्षात ठेवा, कबड्डीतल्या खेळासारखं राहावं. या पार्टीतला माणूस समोरच्या पार्टीत गेला, त्याला आणायला गेला, आउट करायला गेला, तो सगळ्यांना आणायचं नाही, एकालाच शिवायचं, माघारी यायचं. अरे हे शिक्षण आहे. प्रपंच आणि परमार्थ करत असताना कर्तव्यापुरता प्रपंच करायचा, उर्वरित वेळ आपल्या परमार्थामध्ये घालवायचा. ते सांगते, अष्टभोग भोगणे माती नाही चाड, भक्ती प्रेम गोड लिहिले गे माई. का? कारण हा परमात्मा कसा आहे? बापर घुमा देवी
गोपिका सांगते परमात्मा हा माझ्या जीविता जवळ याचा अर्थ काय माझ्या जीवापेक्षाही जास्त मला तो परमात्मा आवडला काय 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 मला दुसरं मिळवायचंय काय त्यावर वेगळे आणि का कैफुलचा नाही का दया त्यांची एकदा देव प्राप्त झाला संपला दया बसा खाली हात वर करा सगळे हा भजन करायचं आपल्याला म्हटलं भजन बघा हात वर वर दादा फरशी बसलेले हा हात वर करा सगळे 2 मिनिटं फक्त आपण प्रेमाने भजन करायचं आता ढोबार कुमारी सांगायची गरजच नाही राव यादीकुळ माझे गेले हर कोणी श्रीरंग वाचून किती वर्ष गवाला मी तया गोवाळा झाली महत्वाचं हे बोल नका हे मावशानो बोलू नका काय म्हटलं फक्त 5 मिनिट राहिलं अगदी तुम्हाला लगेच घरी घालवतो फक्त 5 मिनिटं बोलू नका आता अरे महत्वाचा प्रसंग आहे प्रभू रामचंद्राचा जन्म काय दुग्ध शर्करा योग आहे अष्टमीच्या मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म आणि या हा मध्यानच आहे बरं का आता हा मध्याने लक्षात ठेवा हा मध्याने प्रभू रामचंद्राचा तो अगदी पावसाळा आणि हा हे काही सांगायची गरजच नाही आणि यंदा विशेष उन्हाळा बोनस यंदाची गरमी फार मोठी आहे अरे ऐका प्रभू रामचंद्र या ठिकाणी अवतरण झाले अरे काय कौशल्या माता ज्यावेळेस गर्भीनं राहिल्या कौशल्या माता गरोदर असताना महाराज काय तिला डोहाळे लागले होते
आणि रे धनुष्य मारीन रावणा आणि या विभीषणा राज्य देऊन टाकील म्हणले. असे डोहाळे तिला लागू लागले आणि डोहाळे लागले तर राजाने विचारलं काय अपेक्षा आहे तुमची? म्हणजे काय नाही, मला या जेवढे काय या ठिकाणी अभक्त जन्माला आलेले आहेत त्या सवड्यांचा त्या सर्वांचा नाश करायचा आहे. आणि एक लक्षात ठेवा, आपल्या उदरामध्ये जे बाळ असतं ना त्या डोहाळ्याच्या रूपाने ते बोलत असतं. आपल्या सर्वांना कथा भाग माहिती आहे. अरे दशरथ राजाच्या हातून श्रावण बाळाला मारण्यात आलं, चुकून मेले, श्राप मिळाला की जसं मी माझ्या आई वडिलांची हाय घेऊन मरतोय तसं तुम्ही सुद्धा एक दिवस तुमच्या मुलांसाठी हाय करून मराल. दशरथ राजाला आनंद झाला. त्याच्यानंतर त्याने मग यज्ञ केला. यज्ञ केल्यानंतर फलप्राप्ती झाली. त्याच्यामध्ये पिंडघारीने झडपविला, अंजनीने तो शिविला. आता पुढे हनुमान जयंतीचा काळ येतो आपला आणि प्रभू रामचंद्राच्या जन्मकाळाच्या वेळेस सगळीकडे आनंद आनंद झालेले महाराज. आता तुम्ही थोडं चेहरा आनंदी करता का? कारण आता देव जन्माचा आनंदी झाला पाहिजे का? आता बी आपलं असंच लागू द्यावून लागलं तर 5 मिनिटं सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे. अगदी मोर पक्षाचा सगळे तिकडे आवाज येऊ लागलेला आहे महाराज. आणि अशा मध्यानाच्या काळात सुद्धा सगळीकडे भगवान परमात्म्याच्या नावाचा जयघोष चालला आहे. हे प्रभू रामचंद्र अवतीर्ण झाले. देव येणं म्हणजे आपल्यासाठी परम भाग्याचं लक्षण आहे. अरे आनंदाचं प्रत्येक आहे परमात्मा. आणि अशा वेळेस महाराज त्या सगळ्या सोयीने एकत्र आलेले आहेत आणि सगळ्या राजमहालामध्ये धावपळ चालू झालेली आहे. सगळी पळापळ चालू झालेली आहे. दशरथ राजाच्या जीव नरड्याला आलेला आहे की अरे खरंच, कारण जन्माला घालणं हा म्हणजे एखाद्या माईचा पुनर्जन्मच असतो त्याच्या पाठीमागं महाराज. आणि सगळीकडे सगळे सुंटवाडा वगैरे घेऊन सगळे तयार झालेले आणि प्रभू रामचंद्राचा जन्मकाळ आता या ठिकाणी जन्माचा अभंग होईल. मी सर्वांना विनंती करतो 2 मिनिटाच्या जागेवर उठून उभं राहायचं, तिकडं फिरायचं. फुलं वाटा सर्वांना, आता द्या फुलं सर्वांना. कुठे गेले ते? हा दिले ना. सर्वांनी 2 मिनिटाच्या जागेवर उठून उभं राहायचं बरं का. उठा आणि प्रभू रामचंद्रांच्या दिशेकडे आपण फिरायचंय. त्यानंतर अभंग होईल. पुष्पवृष्टी झाली की आपण सर्वांनी आहे या जागेवरच भजन करायचं आणि मगच खाली बसायचं. चला चला फुलं मिळाली का सगळे ना? जवळ या आपण पण सर्वजण. आजूबाजूला जी लांब लांब येत ना सर्वांनी जवळ या. उत्तम हा चैत्र मास ऋतू वसन दिवस शुक्ल पक्ष पंचनासे दिनकर बसलोट स्थिती चक्रवाणी सुभाषितादिशी आनंद नाही गमया सागर उत्तम कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज. आता जवळ जावा, जवळ जवळ जाऊन फुलं टाका. जवळ जावा, तिथं जागेवर कोणी टाकू नका. सर्वांनी आपल्या जागेवर यायचं, आपल्याला भजन करायचं सर्वांनी. चला लगेच आपल्या जागेवर यायचंय. विठ्ठला विठ्ठला श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान श्रीराम जय राम जय जय राम. 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 थांबा, खाली बसा. बसा. बोलाय नाही सांगितलं, बसायला सांगितलं. बसा खाली. बसा बसा लवकर. अय आजी बसा खाली 2 मिनिटं. बसा खाली.
कीर्तन संपलेलं नाही. बसा खाली, बसा खाली. हा आता बघा तुम्ही गोड भजन करणार. बसा खाली. बापू या इकडे. बसा खाली, खाली बसा आणि हात वर करा सगळेजण आता. हा करा हात वर. गोड 2 मिनिटं फक्त भजन करायचंय. हे हात वर करा. हे मावशानो हात वर करा माग. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय. आम्ही म्हणायला लागले की लगेच गप्प असतात. मोठ्यानं म्हणायचं, मोठ्यानं. हा अरे भजन तुमच्याकडनं घडलं पाहिजे, आम्ही नेहमीच करतो. हा हो छान म्हणायचं. हात वर, पाण्याचा हंडा घेतल्यावर करू नका. हा श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. वा 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 वा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. वा वा वा. हात वर करा. करा करा. हा प्रभु रामचंद्र भगवान की. प्रभु रामचंद्र भगवान की. गोपाल कृष्ण भगवान की. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. ज्ञानेश्वर झाले सेवा तुम्हाला सकल माईबापांच्या चरणी समर्पित करतो. त्याचबरोबर आपल्या जावळी तालुक्याचं आध्यात्मिक अधिष्ठान प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य भिकोबा बाबा देशमुख महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो. त्याचबरोबर वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य हरिभाऊ महाराज पाटील प्रमुख पाठशाळा पंढरपूर झाले सेवा भावांच्या चरणी समर्पित करतो. पुन्हा एकदा सर्वांचं दर्शन घेतो. या 1-2 जण इथे या. विठ्ठल जय 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 जरा इथली मार्ग सरकार दंडी बसली जरा मार्ग सरकार सर जरा मार्ग टाळ जणांना लावायचं. टाळ लावा एक जणाने. या एक 2 जण यायचं समोर. बोला शिंकेला वेले दुरी
सर्वांनी उठायचं नाही, खाली बसा जरा.